हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शन थेरीमध्ये नेचर कशा पद्धतीनं एखाद्या स्पेसीजला सिलेक्ट करत असतो याविषयी माहिती पाहणार आहोत. तर तुम्हाला माहीत आहे की इव्हॉल्युशनचे फादर कोण आहेत, तर चार्ल्स डार्विन आहेत. आणि सर्वात पहिल्यांदा जर कोण आयडिया दिली असेल तर ती म्हणजे लॅमार्क नावाच्या शास्त्रज्ञांनी दिलेली आहे, असं तुम्ही सांगू शकता. तर चार्ल्स डार्विन हॅड कलेक्टेड इन्युमरेबल स्पेसिमेन्स ऑफ द प्लांट अँड ॲनिमल अँड डिपेंडिंग अपॉन द ऑब्झर्वेशन दो स्पेसिमन. पहा, जे चार्ल्स डार्विन आहेत त्यांनी प्लांटच्या आणि ॲनिमलच्या बऱ्याचशा स्पेसीज कलेक्ट केल्या, त्यांचं ऑब्झर्वेशन केलं आणि त्याचबरोबर जे काही नॅचरल सिलेक्शन कशा पद्धतीनं परचेस करत असतो, कशाला सर्वायवल ऑफ द फिटेस्टला, आणि याच्याच आधारावर त्यांनी एक बुक लिहिलेलं आहे. त्या बुकचं नाव आहे ओरिजिन ऑफ स्पेसीज. जी काही निर्मिती झालेली आहे, ओरिजिन ऑफ स्पेसीज कशा पद्धतीनं या स्पेसीजची निर्मिती कशी झालेली आहे, त्याचबरोबर नेचर कोणाला सिलेक्ट करतो, जे की सर्व फिटेस्ट असतील, जे की या नेचरमध्ये सर्व फिटेस्ट ऑर्गॅनिझम असेल, मग तो प्लांटचा असू द्या किंवा ॲनिमल्समध्ये असू द्या, आणि त्यालाच नेचर सिलेक्ट करतं, आणि त्यालाच आपण म्हटलेलं आहे नॅचरल सिलेक्शन. तर पुढं पाहूया की कशा पद्धतीनं. आणि हाच एक कन्सेप्ट जो आहे एक्सप्लेन करत असताना डार्विन सेज दॅट, डार्विननं म्हटलेलं आहे, ऑल द ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस प्रोलिफिकली म्हणजेच कंटिन्युअसली ते काय करत असतात, रिप्रोडक्शन करत असतात. जास्तीत जास्त जर रिप्रोडक्शन केलं तर त्यामध्ये त्या स्पेसीज या इन्व्हायरमेंटमध्ये सर्वायवल होऊ शकतात. ऑल द ऑर्गॅनिझम कम्पीट विथ इच अदर. पहा, इथं दिलेले सर्वच ऑर्गॅनिझम एकमेकांसोबत कम्पिटिशन करत असतात. मग कम्पिटिशन हे 3 प्रकारचं असू शकतं. एक म्हणजे इंट्रास्पेसिफिक कम्पिटिशन, इंटरस्पेसिफिक कम्पिटिशन आणि इन्व्हायरमेंटल कम्पिटिशन, असे 3 प्रकारचे कम्पिटिशन असतात. म्हणजेच प्रत्येक जो ऑर्गॅनिझम आहे जन्मल्यापासून म्हणजेच बर्थपासून तर डेथपर्यंत सतत तो कोणाशी ना कोणाशी काय करत असतो, कम्पीट करत असतो, म्हणजे कम्पिटिशन करत असतो. लाईफ थ्रेटनिंग मॅनर. पहा, शेवटपर्यंत तो काय करत असतो, पूर्ण आयुष्य दुसऱ्यांसोबत तो कम्पीट करत असतो, असं सांगितलेलं आहे. इन दिस कम्पिटिशन ओनली दोज ऑर्गॅनिझम सस्टेन विच शो द मॉडिफिकेशन इसेन्शियल फॉर द विनिंग द कम्पिटिशन. आणि यामध्ये तोच ऑर्गॅनिझम सर्वायवल होऊ शकतो जो की कम्पिटिशन विनिंग होईल, म्हणजे जो जिंकेल, जो की कम्पिटिशन जर 2 ऑर्गॅनिझम असतील, या दोघांमध्ये जर कम्पिटिशन झालं आणि जो जिंकला तोच या अर्थवर सर्वायवल होऊ शकतो, असं सांगितलेलं आहे. दोज ऑर्गॅनिझम दॅट कॅन सस्टेन ऑन द अर्थ दॅट मॉडिफाईड देअर कॅरेक्टर. ज्याचे कॅरेक्टर फक्त मॉडिफाईड होऊ शकतात किंवा त्यांच्यामध्ये काय बदल होऊ शकतात ते सर्वायवल होऊ शकतात. हायवर बिसाइड दिस नॅचरल सिलेक्शन ऑल्सो प्ले अन इम्पॉर्टंट रोल बिकॉज नेचर सिलेक्ट ओनली दोज ऑर्गॅनिझम विच आर फिट टू लिव्ह. पहा, नेचर काय करणार, जो की या निसर्गामध्ये फिट आहे त्याला सिलेक्ट करणार, अँड द रेस्ट पेरिश, आणि जो फिट नाही त्याला डिस्ट्रॉय होईल, तो ऑटोमॅटिकली तिथून निघून जाईल किंवा तो थ्रेटन होईल. ठीक आहे. तर सस्टेनिंग अँड सिलेक्टेड ऑर्गॅनिझम कॅन परफॉर्मिंग द रिप्रोडक्शन देअर बाय गिव्ह राईज टू न्यू स्पेसीज विथ देअर ओन स्पेसिफिक कॅरेक्टर. आणि जो सर्वायवल झालेला आहे तो काय करेल, जो सर्वायवल झालेला आहे या फिट झालेला आहे त्या ऑर्गॅनिझमचं काम आहे रिप्रोडक्शन करणं, आणि नेक्स्ट जनरेशनमध्ये आपले स्वतःचे जे काही स्पेसिफिक असे कॅरेक्टर आहेत ते ट्रान्सफर करणं, त्याचबरोबर नवीन मॉडिफाईड स्पेसीज तो क्रिएट करण्याचं काम करत असतो, असं या नॅचरल सिलेक्शन थेरीमध्ये सांगितलेलं आहे. अँड डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन वॉज वाईडली ॲक्सेप्टेड लॉंग ड्युरेशन. फार कालावधीच्या नंतर या थेरीला ॲक्सेप्ट करण्यात आलं. हावेवर सम ऑब्जेक्शन्स वेअर राईज अगेन्स्ट द थेरी ऑफ सम मेन ऑब्जेक्शन्स आर. पहा, या बऱ्याच जणांनी याच्या विरुद्ध सुद्धा बरेचसे ऑब्जेक्शन घेतलेले आहेत. या चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञांच्या विरुद्ध सुद्धा काही ऑब्जेक्शन घेतलेले आहेत. मग यांच्या थेरीवर काय ऑब्जेक्शन घेतलेले आहे, त्याच्यापैकी पहिलं जे ऑब्जेक्शन आहे, नॅचरल सिलेक्शन इज नॉट ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर द इव्हॉल्युशन. पहा, नॅचरल सिलेक्शन हेच फक्त एक कारण नाही जे की इव्हॉल्युशनला. ठीक आहे. तर म्युटेशनसुद्धा आहे, युगो डी व्हॅरिजने सांगितलेलं म्युटेशन आहे. ठीक आहे. म्हणजेच डार्विनने काय सांगितलं, जे काही कॅरेक्टर फक्त जे काही इव्हॉल्युशन होऊ शकतं ते फक्त नॅचरल सिलेक्शनमुळे होऊ शकतं असं सांगितलं होतं, पण तसं नाही. इव्हॉल्युशनमध्ये बरेचसे दुसरेसुद्धा फॅक्टर इन्व्हॉल्व आहेत. ओके. डार्विन डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन, जे की लॅमार्कनं सांगितलेलं होतं. यूज अँड डिसयूज थेरी दिलेली होती, त्याविषयी लॅमार्कनं कुठल्याही प्रकारचं एक्सप्लेनेशन दिलेलं नाही. देर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो चेंजेस अँड अब्रप्ट चेंजेस. यात स्लो चेंजेस, हळूवार बदलाविषयी आणि झपाट्यानं होणाऱ्या बदलाविषयी कुठल्याही प्रकारची ठोस माहिती डार्विनला देता आली नाही. म्हणून या 3 गोष्टी त्याच्या थेरीवर ऑब्जेक्शन घेणाऱ्या होत्या. आणि चौथी एक गोष्ट होती, एक की बायबलच्या अगेन्स्ट होतं, अगेन्स्ट द बायबलच्या विरुद्ध ही गोष्ट होती. पहिले जे काय गॉड हे नेचर कोणापासून तयार झालेलं आहे, तर ते गॉडपासून तर झालेलं आहे. हे ख्रिश्चनमध्ये तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. अशा बऱ्याचशा ऑब्जेक्शन या थेरीच्या विरुद्ध दिलेले आहेत. तर इंट्रोडक्शन शॉर्टमध्ये पाहूया. चार्ल्स डार्विन यांचा जन्म 1809 झालेला आहे. मृत्यू 1882 झालेला आहे. दिस इज द इंग्लिश
biologist proposed the theory of evolution. He showed that all species of living organism have been gradually evolved over the period of thousands of years from common ancestor. एकाच कॉमन अँसिस्टर पासून या सर्व स्पेसीची निर्मिती झालेली आहे असं कोण सांगितलं? चार्ल्स डार्विन यांनी सांगितलं. ही प्रपोज दॅट प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस इव्हॉल्युशन. आणि त्यांनी काही प्रिन्सिपल दिले होते, तत्व दिले होते, त्या तत्वाच्याच आधारे जे काही इव्हॉल्युशन झालेलं आहे असं त्यांनी सांगितलं होतं. जे काही सध्याचं इव्हॉल्युशन झालेलं आहे ते त्या 3 प्रिन्सिपलच्या आधारे झालेलं आहे. त्यांची प्रिन्सिपलसुद्धा दिलेली आहेत. तर त्या प्रिन्सिपलच्या आधारेच हे इव्हॉल्युशन झालेलं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर पुढचा सायंटिस्ट आहे लॅमार्किझम. नेमकं काय, कोणता फॅक्टर आहे त्याविषयी सुद्धा आपण पाहणार आहोत. ठीक आहे, तर पाहू शकता तुम्ही. लॅमार्क हे एक फिलॉसॉफरसुद्धा होते. त्यांनी फिलॉसॉफर म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. म्हणजे बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. देवाला मानणारे सुद्धा होते ते. जीन बॅप्टिस्टे लॅमार्क प्रपोज द मॉर्फॉलॉजिकल चेंजेस ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन. पहा, जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये जे काही बदल होत असतात ते रिस्पॉन्सिबल होत असतात कशाला? पण मॉर्फॉलॉजिकल म्हणलेले. मॉर्फॉलॉजिकल चेंजेस ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मॉर्फॉलॉजिकल म्हणजे एक्सटर्नल कॅरेक्टरच्या आधारावर, म्हणजे बाह्य रूपावरून जे काही बदल होत असतात त्याला ते कारण असतात इव्हॉल्युशनला. बाह्य रूपावरून आपण जे काही बाह्यरूपी बदल होत असतात त्यांना आपण ते रिस्पॉन्सिबल असतात कशासाठी? इव्हॉल्युशनसाठी असं त्यांनी म्हटलेलं आहे. द रिझन बिहाइंड दोज मॉर्फॉलॉजिकल चेंजेस इज ॲक्टिव्हिटीज ऑर लेझिनेस ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. पाहू शकता की कशा पद्धतीनं मग लेझिनेस असेल किंवा काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतील. मग ही कॉल्ड द कन्सेप्ट ॲज अ प्रिन्सिपल ऑफ यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन. मग त्यांनी एक थेरी दिलेली होती, यूज अँड डिसयूज थेरी. त्या थेरीमध्ये काय सांगितलं होतं? जो ऑर्गॅनिझम जास्तीत जास्त स्वतःचे ऑर्गन्सचा वापर करेल, म्हणजे लेग्स असतील, ठीक आहे, 4 लेग, हिंड लेग असतील, या लेगचा जर वापर त्यांनी केला समजा, तर ते ऑर्गन्समध्ये मॉडिफिकेशन होईल, त्यांची वाढ होईल आणि ते कायमस्वरूपी कामामध्ये राहतील. आणि ज्या ऑर्गनचा वापर होत नाही ते आपोआप निघून जातील. ठीक आहे. आता जसं की एक यूज अँड डिसयूज थेरीमध्ये असं म्हटलं जातं की माकडांना, म्हणजे मानवाला आता सध्या शेपूट नाही आहे. याचं कारण काय आहे? तर त्या मानवाने काय केलं नंतर की हळूहळू तिचा वापर करणं बंद केला आणि त्यामुळे ती शेपूट हळूहळू निघून गेली असं या लॅमार्कनं म्हटलं होतं. ठीक आहे. फर्दर ही सेड दॅट द नेक ऑफ जिराफे. त्यानंतर त्यांनी सांगितलं की नेक ऑफ जिराफे हॅज बिकम टू लॉंग ड्यू टू द ब्राउझिंग ऑन लिव्स ऑफ टॉल प्लांट बाय एक्सटेंडिंग देअर नेक फॉर सेव्हरल जनरेशन. यांनी एक अशी गोष्ट सांगितली होती की व्हायटल फोर्स सुद्धा म्हटलेलं आहे की जिराफे एक्सप्लेन करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की जे काही जो काही जिराफ आहे तो चरत असताना त्यानं काय केलं की झाडावर लीफ असल्यामुळं त्यांनी काय केलं, त्याची जी नेक होती म्हणजे मान होती ती त्यांनी लांबवली आणि म्हणून ती मान ती लांबत गेली, जसं की त्यांनी त्याचा वापर करत गेला. ठीक आहे. तर असं त्यांनी सांगितलं. सिमिलरली शोल्डर्स ऑफ द आयरन स्मिथ हॅव, लोहार जो असतो त्याचे शोल्डर बिकम व्हेरी स्ट्रॉंग ड्यू टू द फ्रिक्वेंट हॅमरिंग मुवमेंट. आणि त्यांचा वापर जास्त केल्यामुळे त्याचे जे शोल्डर आहे ते स्ट्रॉंग होत गेले. ठीक आहे, मजबूत होत गेले. विंग्स ऑफ द बर्ड लाईक द ऑस्ट्रिच इमू हॅव बिकम वीक. ऑस्ट्रिच असेल, इमू असेल, त्यांनी यूज न केल्यामुळं त्यांच्या विंग्समध्ये काय झालं विकनेस आला, म्हणजे कमीपणा आला. ठीक आहे, म्हणजे ते नंतर हळूहळू उडणं बंद झालं, त्यांचं जास्त उडू शकत नाही. लेग्स ऑफ द बर्ड्स लाईक श्वॉन अँड डक हॅव बिकम युजफुल फॉर स्विमिंग ड्यू टू द लिव्हिंग इन वॉटर. आणि जे काही डक असेल तो पाण्यामध्ये राहू लागला, त्यामुळे त्याचे जे काही ठीक आहे, तर इथे दिलेलं आहे की जे काही लेग्स आहे, समजा लेग्स बाय मॉडिफाईड देअर बॉडी युजफुल फॉर स्विमिंग ड्यू टू द लिव्हिंग इन वॉटर. तो पाण्यामध्ये राहू लागला म्हणून त्यांनी लेगचा वापर केला पाण्यामध्ये सर्वायवल होण्यासाठी. स्नेक्स हॅव लॉस्ट देअर लेग बाय मॉडिफिकेशन इन देअर बॉडी फॉर बरोविंग हॅबिट. आणि तो बिळामध्ये राहण्यासाठी त्या लेगचा वापर त्यांनी करणं बंद केला आणि हळूहळू ते निघून गेली. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ऑल दीज एक्झाम्पल्स आर टाईप ऑफ द ॲक्वायर्ड कॅरेक्टर. तर हे सगळे जे एक्झाम्पल आहेत ते ॲक्वायर्ड कॅरेक्टर आहेत, म्हणजे आफ्टर बॉर्न, म्हणजे जन्म झाल्याच्या नंतर त्यांनी आपल्या शरीरामध्ये ॲक्वायर्ड केलेले आहेत, अंमलात आणलेले आहेत. अँड आर ट्रान्सफर्ड फ्रॉम वन टू अनदर जनरेशन. आणि या लॅमार्क नावाच्या सायंटिस्टनं म्हणणं असं होतं की जे ॲक्वायर्ड कॅरेक्टर आहेत, ॲक्वायर्ड कॅरेक्टर म्हणजे कोणते, जे की जन्मल्याच्या नंतर आपण ते आपल्या शरीरामध्ये मॉडिफाईड करतो, बदल घडून आणतो, ते कॅरेक्टर, आणि ते एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये ट्रान्सफर होतात असं त्यांचं म्हणणं होतं. ठीक आहे. दिस इज कॉल्ड ॲज द थेरी ऑफ इनहेरिटन्स. त्यालाच इनहेरिटन्स म्हटले आहे, ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर ऑर लॅमार्किझम. त्याला लॅमार्किझम असं म्हटलेलं आहे. पहा, एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला सांगतो, जर एखाद्याचे वडील जिम मारत असतील आणि त्यांची बॉडी जर चांगल्या पद्धतीनं ग्रोथ झालेली असेल आणि त्यांचेच कॅरेक्टर त्यांच्या मुलामध्ये, जर आता या थेरीनुसार काय होतं, लॅमार्किझमनुसार काय सांगण्यात येते की जर एखाद्याचे वडील बॉडी बिल्डर असतील तर त्यांचा मुलगासुद्धा बॉडी बिल्डर होईल असं लॅमार्क थेरी म्हणते. ठीक आहे. तर असं होऊ शकतं का? नाही. याचं कारण पुढे दिलेले आहेत आणि म्हणून यांची जी थेरी आहे ती रिजेक्ट केलेली आहे. डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन्स ड्यू टू द स्पेसिफिक ॲक्टिव्हिटीज ऑफ देअर डिजनरेशन ड्यू टू द यूज
नो यूज ॲट ऑल वॉज वाईडली ॲक्सेप्टेड. पहा, एक गोष्ट ॲक्सेप्ट केली की बरोबर आहे, जर तुम्ही त्या एखाद्या ऑर्गनचा वापर करत नसाल तर ते ॲटोमॅटिकली डिजनरेट होतील, डिस्ट्रॉय होतील, निघून जातील, ही ॲक्सेप्ट केलं. बट ट्रान्सफर ऑफ दोज कॅरेक्टर फ्रॉम जनरेशन टू जनरेशन वॉज रिजेक्टेड. पहा, हे म्हणणं गलत होतं, म्हणजे चुकीचं होतं की ज्यांचे जे कॅरेक्टर आहे ते एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत जातात, ही गोष्ट चुकीची होती. ठीक आहे. पहा, ज्या यूज अँड डिसयूज थेरीला मान्यता आपण दिलेली आहे. ज्यांनी वापर केला त्यांच्या ऑर्गन्समध्ये मॉडिफिकेशन झालं, पण हेच ॲज इट इज जे ऑर्गन होते ते नेक्स्ट जनरेशनमध्ये ट्रान्सफर होतात का? नाही. तर त्याला आपण त्या थेरीला रिजेक्ट करण्यात आलं. ठीक आहे. ही गोष्ट पटली नाही म्हणून त्याला कॅन्सल करण्यात आलं. म्हणून या थेरीला पूर्णपणे रिजेक्ट करण्यात आलं. बिकॉज इट हॅड बीन व्हेरीफाईड मेनी टाइम्स दॅट मॉडिफिकेशन ब्रॉट इन यूज ऑर नॉट ट्रान्सफर टू नेक्स्ट जनरेशन देअर बाय. आणि म्हणून लॅमार्क्स थेरी वॉज डिस्प्रूव्ड. आणि लॅमार्क थेरी ही डिस्प्रूव्ह केली कशासाठी? इव्हॉल्युशनसाठी. इव्हॉल्युशन अशा पद्धतीचं होत नाही असं म्हणण्यात आलं आणि लॅमार्क थेरीला तिथून डिस्प्रूव्ह करण्यात आलं. द लिव्हिंग organisms can transfer the character which it has acquired to the next generation. This is called ancestry of acquired character. जर लिव्हिंग ऑर्गॅनिझममधून कॅरेक्टर ट्रान्सफर होत असतील, ठीक आहे, ॲक्वायर्ड कॅरेक्टर, तर त्याला आपण ॲन्सेस्ट्री म्हणलेलं आहे. त्याला ॲन्सेस्ट्री ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर म्हटलेलं आहे. ठीक आहे. पूर्वजामधून आलेली काही लक्षणं आहेत असं म्हटलेलं आहे, पण असं होत नाही. कुठल्याही प्रकारचे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर, कधीच एक गोष्ट लक्षात ठेवायची, कुठल्याही प्रकारचे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर हे एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये जात नाहीत. आणि म्हणून लॅमार्कला फादर म्हणण्यात आलेलं नाही, कारण यांच्या थेरीमध्ये बऱ्याच त्रुटी होत्या. आणि म्हणून यांना पहिल्यांदा सगळ्यात आयडिया जर कोणी दिली असेल तर लॅमार्कने दिलेली आहे. ओके. पण यांच्या थेरीमध्ये तेवढं काही तथ्य नव्हतं. कधीही मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर असतील किंवा ॲक्वायर्ड कॅरेक्टर म्हणा, जे की एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये कधी ट्रान्सफर होत नाहीत. ओके. यांचा छोटासा एक आपण इंट्रोडक्शन पाहूया. यांचं पूर्ण नाव आहे जीन बॅप्टिस्टे लॅमार्क. यांचा जन्म 1744 आणि मृत्यू 1829 झालेला आहे, जेव्हा की डार्विनचा जन्म झालेला आहे. ठीक. हां, नाही, सॉरी, थोडं उशिरा झालेला आहे. अगोदरच 20 वर्ष अगोदरच डार्विनचा जन्म झालेला आहे मरण्याच्या. पण सर्वात अगोदर आलेली कोण आहेत? लॅमार्क आहेत. लॅमार्क प्रपोज दॅट द ॲक्टिव्हिटीज ऑफ ऑर्गॅनिझम आर रिस्पॉन्सिबल फॉर देअर इव्हॉल्युशन. आणि म्हणलेलं आहे की जे काही लॅमार्क प्रपोज केलेल्या ऑर्गॅनिझमचे पूर्ण कॅरेक्टर्स ते इव्हॉल्युशनसाठी रिस्पॉन्सिबल असतात असं म्हटलेलं आहे. अँड दिस फ्रेंच नॅचरलिस्टिक प्रपोज दॅट ईच ॲनिमल ऑर प्लांट अंडरगो सम चेंजेस इट्स लाईफ स्पॅन अँड दोज चेंजेस आर ट्रान्सफर टू द नेक्स्ट जनरेशन. जे काही एखाद्या ऑर्गॅनिझममध्ये बदल होत असतात तेच नेक्स्ट जनरेशनमध्ये ट्रान्सफर ॲज इट इज जशाल तसे होतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. सच चेंजेस ऑकर इन नेक्स्ट जनरेशन. तशाच पद्धतीचे बदल पुढच्या जनरेशनमध्ये सुद्धा होत असतात. ठीक आहे. जसे की आता ए ऑर्गॅनिझम आहे तो बी झाला, बी हा सी झाला, सी हा डी झाला, अशा पद्धतीचं त्यांनी मान्य केलेली आहे. डायरेक्ट अशा पद्धतीचं इव्हॉल्युशन होत नसतं असं डार्विनने आपल्याला पटवून सांगलेलं आहे. यांचं म्हणणं होतं की ए ऑर्गॅनिझम होता तो डायरेक्ट बीमध्ये कन्वर्ट झाला, बी होता तो डायरेक्ट सीमध्ये झाला. तर असं होत नाही कधीही. एका ॲनिमलचे किंवा एका लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टर मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर असतील किंवा ॲक्वायर्ड कॅरेक्टर असतील ते ॲज इट इज जशाल तसे ट्रान्सफर होत नाही. ठीक आहे. थँक्यू. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब.